नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? IPL चालू झाली म्हणता म्हणता लीग फेज संपली सुद्धा. लांब लचक लीग फेज संपलेली आहे. 4 टॉप टीम्स या प्लेऑफमध्ये आलेल्या आहेत. काही दिमाखात आले आहेत, काही थोड्याशा अडखळत आले आहेत, परंतु आता चित्र स्पष्ट झालेलं आहे. कोण कोणाशी खेळणार, नंबर 1 कोण, नंबर 2 कोण, नंबर 3 कोण, नंबर 4 कोण, हे आता स्पष्ट झालेलं आहे. शेवटच्या सामन्यापर्यंत हा थरार कायम होता, कारण चौथ्या जागेकरची जी काही झटापट चालू होती ती ह्या वेळच्या स्पर्धेचं वैशिष्ट्य ठरले असं म्हटलं तरी चूक ठरणार नाही. ह्याच्यामध्ये गुजरात टायटन्स नंबर 1ला आहे आणि ते का आहे हे आपल्याला स्पष्ट कळतं आहे. दिमागदार खेळ त्यांनी केलेला आहे आणि त्याच्यामध्ये कमालीचं सातत्यसुद्धा राखलेलं आहे. हार्डली 3 का 4 सामने त्यांनी गमावलेले आहेत, बाकी सगळे सामने त्यांनी जिंकलेले आहेत. आणि इवन शेवटच्या सामन्यामध्ये सगळ्यांना वाटत होतं की कदाचित थोड्या प्लेयर्सना विश्रांती देऊन, महत्त्वाच्या प्लेयर्सना विश्रांती देऊन गुजरात संघ खेळेल. तसं त्यांनी केलं नाही, हे त्यांचं कौतुक म्हणायला लागेल, कारण फुल टीम त्यांनी खेळवली आणि शेवटच्या लीग मॅचपर्यंत आपली लय जी आहे, विजयाची असू देत, चांगल्या खेळाची असू देत, ती त्यांनी कायम ठेवली. म्हणून हा संघ नंबर 1ला आहे. आणि माझ्या दृष्टीने अगोदरच सांगून टाकतो की या वर्षीच्या IPLचा परत एकदा प्रमुख दावेदार संघ हा गुजरातच असेल. दुसरा संघ अर्थातच महेंद्रसिंग धोनीचा चेन्नई संघ आलेला आहे. याचंसुद्धा वेगळं कौतुक करायला लागेल, कारण यांनासुद्धा दुखापतींनी चांगलाच धक्का दिलेला होता. बेन स्टोक्ससारखा खेळाडू आहे की ज्याच्यावरती त्यांनी एवढा विचारपूर्वक पैसा लावला आणि त्या खेळाडूला दुखापत झाली. चेहर सुरुवातीच्या काळामध्ये दुखापतग्रस्त होता, परंतु महेंद्रसिंग धोनी ज्यांनी खेळाडू म्हणून योगदान खूप दिलेलं नाही याची मला पूर्ण कल्पना आहे. लोकांना वाटेल नाही तर माझा मित्र आहे म्हणून मी उगाचच त्याची वाहवा करतोय, अजिबात नाही. विकेट किपिंग त्यांनी उभ्या केली, कारण पहिल्या मॅचमध्ये त्याच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झालेली होती आणि म्हणून तो बॅटिंगला सुद्धा अगदी काही हातात मोजके बॉल राहिलेले असतानाच तो यायचा, कारण त्याला जोरात पडणं जे त्याचं सर्वात महत्त्वाचं धावा जमा करण्याचं तंत्र होतं त्यालाच धक्का लागलेला होता. परंतु धोनी कॅप्टन म्हणून लाजवाब, तुम्ही त्याच्यावरती बोट ठेवू शकत नाही, कारण जी काही त्याच्या हातामध्ये साधनसामुग्री होती त्याला योग्य दिशा दाखवत त्यांनी संघाला नंबर 2चा क्रमांक देत प्लेऑफमध्ये आणलेला आहे. आणि यावेळेला त्याने अजिंक्य राणेला 3 नंबरवरती खेळवण्याचा निर्णय असू देत किंवा सुरुवातीच्या जे कॉन्वे आणि ऋतुराजची जबरदस्त ओपनिंग बॅटिंग असू देत, या 2 कारणांमुळे त्याला सतत मोठा धावफलक उभारण्यासाठी कुठलीच अडचण आली नाही. शिवम दुबेनी सुद्धा योग्य वेळी योग्य कामगिरी करून दाखवलेली आहे. त्यामुळे मोईन अली असू देत, अंबाती रायडू असू देत, यांना तेवढी लय सापडली नाही तरी संघ अडचणीत आलेला नाही आहे. बॉलिंगमध्ये सुद्धा तीक्ष्ण असू देत किंवा तो पाथिराणा असू देत, यांना त्यांनी संघात आणलं. तुषार देशपांडेला पहिल्यापासून खेळवलं, त्याच्यावरती विश्वास दाखवला. चेहर हा नवीन बॉलनी कमाल बॉलिंग करतो आणि सर रवींद्र जडेजांबद्दल मी काय बोलणार. त्यामुळे या सगळ्या अर्थाने चेन्नई संघ हा परिपूर्ण ठरला. गुजरातच्या संघामध्ये सुद्धा हे दिसतंय की सलामीला शुभमन गिल अप्रतिम बॅटिंग करतोय. डेव्हिड मिलर सारखा एक बॅकअप त्यांच्याकडे आहे. स्वतः हार्दिक पंड्या बॉलिंग बॅटिंग दोन्हीमध्ये जबाबदारी स्वीकारून कामगिरी करतोय. आणि त्याचबरोबर मधल्या फळीतले सुद्धा काही खेळाडू असेल की जे आपला ठसा उमटवण्याकरता मनपूर्वक प्रयत्न करतायत. बॉलिंगमध्ये सुद्धा मोहम्मद शमीची बॉलिंग ही धारदार ठरलेली आहे. कुठलेही बॅक ऑफ द पाम स्लोअर वन मोहम्मद शमी काही करत नाही, बरोबर सीमवर बॉल टाकतो आणि योग्य परिणाम साधतो. भन्नाट बॉलिंग त्यांनी सुरुवातीला केली आहे. ट्रेंट बोल्ट आणि मोहम्मद शमीनी पहिल्या स्पेलमध्ये विकेट काढली नाही असा एखाद दुसरा सामना असेल, इतका त्यांची दहशत ही ओपनिंग बॅटिंगवरती होती. त्यामुळे या 2 संघांनी 1 आणि 2 क्रमांकांनी प्रवेश केला आहे, याच्यात मला आश्चर्य वाटत नाही. वेल प्लेड गुजरात, वेल प्लेड चेन्नई सुपर किंग्स, असंच मी म्हणेन. 3ऱ्या क्रमांकाला लखनौचा संघ आलेला आहे. हा सुद्धा चांगला खेळ करूनच आला आहे. बऱ्याचशा वेळेला ते झगडत आलेले आहेत, कधी कधी ते भांडत आलेले आहेत, पण तरीही 3ऱ्या क्रमांकावर ते अडखळत आलेले नाही आहेत, ही गोष्ट मान्य करायला लागेल. अजूनही त्यांच्या संघामध्ये काही त्रुटी नक्कीच आहेत. बॅटिंगमधली अस्वस्थता ही जरा त्यांना त्रास देते. उलटं झालेलं आहे की KL राहुल गेल्यानंतर कृणाल पांड्यानी ज्या पद्धतीने संघ हाताळला आहे ते जरा मला एकदम सकारात्मक वाटायला लागलेलं आहे. चौथा संघ मुंबई इंडियन्स नेहमीप्रमाणे आम्ही मागं असतो नंतर पुढे येतो, हे मला वाटतं चांगलं लक्षण अजिबात मानता येणार नाही, कारण मुंबई संघाचा खेळ सुरुवातीच्या काळामध्ये सातत्याने खराब झालेला दिसला.
याचं कारण असं होतं की बॅटिंग ऑर्डरमधली अस्वस्थता ही मला अक्षरशः अगम्य होती. कॅमरून ग्रीनला त्यांनी 7 नंबरला कधी कधी बॅटिंगला पाठवलं. त्याच कॅमरून ग्रीनला अचानक महत्त्वाच्या सामन्यामध्ये बढती दिली आणि त्यांनी काय बॅटिंग केली, अफलातून त्यांनी बॅटिंग केली. सुरुवातीला ईशान किशन असू देत, रोहित शर्मा असू देत, हे सातत्यपूर्ण खेळ करत नाही आहेत. त्या मानाने लय सापडली ती सूर्यकुमार यादवला. गेल्या काही सामन्यामध्ये जरी तो आऊट झालेला असला तरी त्याच्या बॅटमधनं नेहमीच्या स्टाईलमधले फटके यायला लागलेत. ही गोष्ट नाकारून चालणार नाहीत. तरीही मुंबई इंडियन्सच्या संघ व्यवस्थापनाने अत्यंत गरजेच्या काळामध्ये कुठल्या तरी भलत्याच प्लेअरला बॅटिंगला पाठवून काय साध्य केलं हे मला न कळलेली गोष्ट आहे. त्यामुळे त्यांच्या संघ व्यवस्थापनाचे विचार हे कधी कधी मला कळत नाहीत. मोठ्या खेळाडूंवरती त्यांनी खूप पैसे लावले. उदाहरणार्थ जोफ्रा आर्चर, काय झालं त्याचं? काहीही नाही, काहीही त्यांनी करून दिलेलं नाही संघाकरता. त्यातनंही त्यांना हा धक्का लागला की बुमराही नाही, जोफ्रा आर्चरही नाही, ज्याच्यावरती त्यांची भिस्त होती. तरीही हा संघ शेवटच्या 4 आला आहे, हे त्यांचं क्रेडिट मानायला लागेल. आणि मी एवढंच म्हणेन की प्लेऑफमध्ये कसं खेळायचं हे मला वाटतं 4 पैकी 3 संघांना चांगलं माहिती आहे. चेन्नईला तर तोंडपाठ आहे. गुजरात संघ जरी 2च वर्ष जुना असला तरी गेल्या वर्षी त्यांनी प्लेऑफमध्ये सुद्धा शांतपणे खेळ करून ट्रॉफी जिंकलेली होती, हे विसरून चालणार नाही. मुंबई इंडियन्सनी सर्वात जास्त वेळा IPL जिंकलेला असल्यामुळे प्लेऑफमध्ये कसं खेळायचं हे त्यांनाही माहिती आहे. लखनौ यांच्याबरोबर आता कशी टसल देते हे बघायला मजा येणार आहे. आणि त्यामुळे शेवटचे जे सामने ठरणार आहेत ते चित्त थरारक ठरणार आहेत. याच्यामध्ये बघा, पहिला सामना जो आहे तो 1 आणि 2 नंबर आहे. जिंकणारा डायरेक्ट रविवारच्या सामन्याकरता झाला आहे, त्यांना मस्त विश्रांती मिळणार आहे. तो सामना दुसऱ्या संघाने जरी हरला तरी त्यांना अजून एक संधी राहील. परंतु ती संधी 3 आणि 4 नंबरच्या संघांकरता राहणार नाही आहे, कारण तो सामना हा नॉक ऑफ ठरणार आहे. तुम्ही हरलात तर बाहेर जायचं, जिंकलात तरी तुम्हाला पहिल्या सामन्यातल्या हरणाऱ्या संघाशी परत खेळून मग तुम्हाला फायनलमध्ये यायचा मार्ग मोकळा करायला लागतो. याच्यामध्ये काही संघांबद्दल जे क्वालिफाय झालेले नाहीत शेवटच्या 4 त्यांच्याबद्दलही बोलणं गरजेचं आहे. शेवटच्या 3-4 संघांबद्दल मी बोलणार नाही. 5 आणि 6 नंबरबद्दल मी नक्की बोलेन. राजस्थान रॉयल ज्यांनी जबरदस्त सुरुवात केली, मी सुरुवातीपासून त्यांना बॅक करत होतो की हा संघ चांगला आहे. परंतु बटलरला न सापडलेला सूर आणि त्याचबरोबर बोलर्सनी कधी कधी केलेली हाराकिरी याच्यामुळे या संघाला खूप मोठा फटका सहन करायला लागलेला आहे. याचं कारण तुम्ही लक्षात घ्या, 2-3 सामने त्यांनी एवढ्या क्लोजमध्ये हरलेले आहेत की त्याचं भूत त्यांच्या मानगुटीवरती बसलं. ते मला वाटतं त्यांना या स्पर्धेतनं बाहेर काढूनच त्यांच्या मानगुटीवरनं खाली उतरलं आहे. त्यामुळे राजस्थान रॉयल चांगला संघ होता, परंतु त्यांना सिंहावलोकन हे जबरदस्त करायला लागणार आहे. ताकद आहे या संघात, परंतु काही चुका ज्या आहेत त्या टाळायलाच लागणार आहेत. आणि शेवटचा मुद्दा राहतो राजस्थान रॉयलबद्दल. राजस्थान रॉयल पहिल्या वर्षीपासून असा संघ आहे की ज्यांची बॅटिंग जबरदस्त मजबूत आहे. एक काळ असा होता की विराट कोहली, ख्रिस गेल, AB डिव्हिलियर्स हे त्या संघाकडनं एकत्र खेळायचे आणि त्याचबरोबर बाकीचेही खेळाडू होते. कधी पडिक्कल होता, कधी KL राहुल होता, केदार जाधव होता. परंतु ह्याच्या तुलनेमध्ये त्यांची बॉलिंग ही नेहमी हेलकावे खाणारी ठरली आहे. त्यांनी आपल्या बॉलर्सना रिटेन तरी केलेलं नाही आहे किंवा नवीन बॉलर्स त्यांनी घडवले तरी नाही आहेत. चेन्नईचं परत उदाहरण घ्या, पाथिराना घ्या, थिक्षणा घ्या, तुषार देशपांडे घ्या. यांना ज्या पद्धतीने धोनी मार्गदर्शन करतो ते मार्गदर्शन बँगलोरच्या बाबतीत त्यांच्या बॉलर्सना मिळतंय की काय ही मला शंका आहे. यावर्षीचं जर का बोलायचं झालं तर सलामीची जोडी फाफ दु प्लसी आणि विराट कोहली जबरदस्त त्यांनी बॅटिंग केली. मधल्या फळीमध्ये त्यांना म्हणावं तशी साथ ही त्यांच्या बाकीच्या खेळाडूंनी दिलेली नाही आहे. त्यामुळे संघ निवडीच्या बाबतीत केलेल्या चुका या बँगलोर रॉयल चॅलेंजर्सला चांगल्याच महागात पडलेल्या आहेत. काही जणांनी अशी टीकासुद्धा केली, विराट कोहलीच्या सेंचुरीचा काय उपयोग? विराट कोहलीनी त्याचा पार्ट परफेक्टली प्ले केला हे माझं म्हणणं आहे. विराट कोहलीनी नुसती सेंचुरी ही स्वतःच्या विक्रमासाठी नाही केली, तर 5 विकेट गेलेल्या असताना संघाला 200च्या जवळचा धावफलक हा त्यांनी उभारून दिलेला होता. आणि मग बॉलर्सकडे होतं की तुम्ही कसा मारा करता, योजनेला धरून कसा मारा करता, याच्यावरती सगळं होतं. सिराजचा सन्माननीय अपवाद वगळला, पार्नेलची काही सामन्यातली कामगिरी सोडली, तर बँगलोर रॉयल चॅलेंजर्सच्या बॉलर्सना म्हणावं तेवढा सूर गवसला नाही. म्हणून फाफ दु प्लसी आणि विराट कोहलीनी केलेल्या धावांना योग्य मान मिळाला नाही असं माझं मत आहे. हा झाला लीग फेजचा आढावा, हे झालं माझं मत.
तुमचं मत काय मला जरूर कळवा, कारण माझं मत असं आहे एखाद दुसरा खेळाडू हा T20मध्ये जिंकून देऊ शकतो, पण जास्त करून लॉंगर फॉर्मॅटमध्ये म्हणजे तुम्हाला 14 मॅचेस खेळत असताना एखादा खेळाडू तुम्हाला संघाला पुढे घेऊन जाऊ शकत नाही. तुम्हाला संघ एकत्रित बांधून त्यांचा एकत्रित प्रवास करायला लागतो असं माझं मत आहे. त्यामुळे कोणाच्या धावा कमी जास्त ह्या मी मानत नाही, कारण अखेर त्याच्या धावा या संघाच्याच टोटलमध्ये ॲड होत असतात. त्यामुळे मला कोहली आणि फाफ दू प्लसीचं कौतुक करायलाच लागेल. त्याचबरोबर यशस्वी जयस्वालचं कौतुक करायला लागेल की यावर्षी त्यांनी दाखवलेलं सातत्य हे बऱ्याचशा जणांच्या नजरेत भरले, पण आता त्या गोष्टी मागं पडल्या आहेत. आता 4 संघ उरलेले आहेत, गुजरात, चेन्नई, लखनौ आणि मुंबई ह्याच्यावरती आपल्याला लक्ष द्यायला लागणार आहे. तुमचा अंदाज काय आहे? तुम्हाला काय वाटतं? चेन्नई हा धोबीपछाड टाकेल गुजरातला आणि फायनलमध्ये पोचेल? लखनौ आणि मुंबईमधला सामना हा कशावरती जास्त लढला जाईल? बॅटिंगवरती का बॉलिंगवरती? कारण पहिले जे 2 सामने आहेत ते चेन्नईला आहेत, शेवटचे 2 सामने आहेत ते अहमदाबादला आहेत. त्यामुळे तुमचं मत मला जरूर कळवा, तुमचा अंदाज मला जरूर कळवा, त्याची मी वाट पाहतो. त्यामुळे आता एकच दिवसाची विश्रांती घेऊया आणि प्लेऑफला सुरुवात होते, त्याचा आनंद घेऊया. बाय बाय.